तुम्ही कधी अशा प्रकारे पालकपुरी बनवले? चला आज बनवूयात। त्यासाठी एक जुडी पालक घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून घ्यायचा। त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेला आहे। आता तो गॅसवर ठेवायचा, झाकण ठेवायचं आणि पालक मऊ होईपर्यंत पालक शिजवून घ्यायचा। आता चमच्याच्या साहाय्याने शिजवलेला पालक वेगळा काढायचा आणि राहिलेल्या पाण्याचा आपण पीठ मळण्यासाठी देखील वापरू शकतो। आता या पालकची मी प्युरी बनवून घेतलेली आहे। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 4-5 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घालून हे देखील मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। इथे आता हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं। आता काय करायचं, त्यामध्ये पांढरे तीळ घालायचे, साधारण 1 मोठा चमचा मीठ घालून घ्यायचं। आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे गव्हाचं पीठ। गव्हाचं पीठ घालून आपण उरलेलं पालक शिजवलेल्या पाण्याच्या साहाय्याने हे पीठ मळून घेऊयात आणि इथे ह्या पुऱ्या लाटूयात। अशा प्रकारे मी इथे पुऱ्या लाटलेल्या आहेत। तेल देखील आपलं गरम झालेलं आहे आणि हे बघा अशा आपल्या टम्म फुगलेल्या अशा ह्या पालकपुरी इथे बनवून तयार होणार आहेत। अशाच प्रकारे मी बाकीच्या देखील पालकपुरी इथे बनवून घेते। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कुक विथ मनीषा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी झाली आहे नक्की कमेंटद्वारे नक्की कळवा।